नूरमहल नावाच्या बहुमजली इमारतीला आज सकाळी आग लागली. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील बिजली मोटर केबिनमध्ये ही आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची बातमी समजतात इमारतीत अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनास्थळी दमकलच्या गाड्या त्वरित दाखल झाल्या आणि दमकल दलानं आग आटोक्यात आणली. प्रथम माहितीनुसार आग लागण्याचं कारण शॉर्ट सर्किट म्हणून समजले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिकारी आणि दमकल दलानं वेळीच कार्यवाही केल्यामुळे इमारतीतील निवासी आणि इतर लोकांना मोठी सुटका करण्यात आली. घटनास्थळी सुरक्षेच्या उपाययोजना आणखी अधिक कठोर करण्याची गरज असल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. आनंद दिघेंना ठाणे जिल्हाप्रमुख पद सोडायला भाग पाडलं जात होतं. पदाचा राजीनामा देण्याचं फर्मान आलं होतं. यशाच्या एवढ्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर ते पद काढून घेणं किती जिव्हारी लागलं असेल. दिघे साहेबांचं पद काढलं तर ठाणे जिल्हा, नाशिक, पालघर इथे एक माणूस तुमच्याकडे राहणार नाही असं सांगितले तेव्हा ते शांत झाले असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघेंच्या आयुष्यातील अनेक घटनांवर गौप्यस्फोट केलेत. नेतेपदासाठी जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंचं नाव पुढे केलं, राज ठाकरे यांनी फार मेहनत घेतली असून त्यांचा नावाचा विचार व्हावा असं म्हटलं होतं. त्यानंतर फटाफट दिघे साहेबांना फोन आले. त्यानंतर दिघे साहेब गाडीत बसून निघून गेले आणि पुढील 2 दिवस ते कुणालाही भेटले नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांना एवढा मानसिक त्रास झाला त्यामागे कोण होतं? दिघे साहेब गेल्यानंतर आपण जेव्हा पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना भेटलो तेव्हा आपल्याला काय प्रश्न विचारावा असंही त्यांनी म्हटलं आहे. आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? फकीर माणूस, दोन्ही हाताने सर्व वाटणारा माणूस, ज्या माणसानं शाखेत आयुष्य काढलं, ना घर ना बिल्डिंग असं आपण त्यांना सांगितलं. त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आहोत असं आपल्याला वाटलं, परंतु नाईलाजास्तव काम करावं लागल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच ठाणे हा धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला आहे. नरेश मस्के यांच्यासारखा एक लढवय्या कार्यकर्ता आपण दिलाय. राजन विचारे कार्यकर्त्याची विचारपूसही ते करत नव्हते. एकनाथ शिंदे उमेदवार म्हणून कार्यकर्त्यांना काम करायला आपण लावत होतो. हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. राजनचा सीझन आता संपलाय. नरेशचा विजय होणार चांगला. आता महापालिका नव्हे तर लोकसभा, संसद भवन बघा. मस्के गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत. आपल्याकडे एकाहून एक चांगले पदाधिकारी आहेत. सगळ्यांना एकाच ठिकाणी पाठवून चालणार नाही. आनंद दिघेंचा हा ठाणे जिल्हा असून ठाणे जिल्ह्याबाबत आमचं भावनिक नातं असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आजपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे निवडून यायचा. यामध्ये राजन विचारेंचं कर्तृत्व काय होतं? खासदारकीला मोदी साहेबांच्या नावावर तुम्हाला मतं मिळाली असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यावर टीकास्त्र उगारलं. निवडणुकीच्या काळात राजन विचारे कार्यकर्त्यांना पैसे द्यायचा नाही ना वडापाव खाऊ घालायचा, तरीही आपण सांगायचो म्हणून सगळे काम करायचे. आता राजनचा सीझन संपलाय. नरेशचा विजय आता पक्का आहे. परंतु संजय केळकरांची विनंती आहे की नरेश तुला थोडं बदलावं लागेल असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी चिंता करू नका. आपल्याला काही जणांना तिकडे पाठवायचे, काही जणांना इकडे ठेवायचे असंही शिंदे यांनी सांगितलं. या सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा इशारा आणि काही सूचना दिल्यात. 20 मेपर्यंत कोणीही सुट्टी घेऊ नका. मोदीजींना एकही सुट्टी घेतली नाही. एकनाथ शिंदे हे देखील एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. घराघरात जा आणि लोकांना मतदान करायला सांगा. सकाळी सकाळी जाऊन लोकांना भेटा. सुट्टीत गावी जाणाऱ्या लोकांना मतदान करायला सांगा. मतदार बाहेर गेले असतील तर त्यांना इकडे आणण्याची प्रक्रिया आपण करू. नगरसेवकांची ही ट्रायल निवडणूक आहे. काम केलं तर तिकीट, नाही तर मग, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही. उद्धव ठाकरेंना 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी बसायचं होतं. भाजपचं संख्याबळ कमी व्हावं यासाठी 12 जणांना निलंबित केले. भाजपच्या 4 ते 5 नेत्यांना अटक करायचं प्लॅनिंग होतं. भाजपला घाबरवून 25 ते 30 आमदार फोडायचे पूर्ण प्लॅनिंग तयार होतं. असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीची बैठक आयोजित केली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्धापन दिनावेळी आईचं दूध विकणारी टोळी आणि बरंच काही भाषण केलं. आपल्याला राज्यसभा, विधान परिषदेच्या प्रक्रियेतून बाहेर काढलं. भाजपच्या लोकांना आत घालून आपल्यालाही संपवण्याचं कटकारस्थान होतं. एका गुन्ह्यात आपलं खोटं नाव कमवण्याचं काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच आपण कधी कोणाकडे पद मागितलं नाही. आपल्याला आनंद दिघेंनी पुढे आणले. आपल्या दुःखाच्या प्रसंगात आनंद दिघेंनी साथ दिली. तुला लोकांसाठी, समाजासाठी काम करायचं हे वाक्य आजही आपल्याला आठवतात. आपण सभागृह नेतेपदही मागितलं नाही. जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा आपल्याला दिघेंनी बोलावून घेतलं होतं. आपली मानसिकता नाही, परंतु दिघे साहेबांनी फार आग्रह केला. त्यांचा शब्द आपल्याला मोडता येत नव्हता. मात्र त्यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवार यांनी 26/11च्या हल्ल्यातील शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असा घणाघात केलाय. विजय वडेट्टीवार यांनी 26/11च्या हल्ल्यातील शहीद पोलीस आणि मृत्युमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणारं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वडेट्टीवार वेडे झालेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. RSS ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना असून वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासकावर लटकवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काँग्रेसचं धोरण पाकिस्तान धार्जिणं आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांकडून होणं हे दुर्दैवी आहे. मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसनं असेच आरोप केले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लगावलाय. नकली हिंदुत्व, आपण हिंदुत्व आहोत, मी मर्द आहे असं बोलून कोणी हिंदू होत नाही. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना चांगलंच धुतलं असतं, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बदला घेतला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, त्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत मजबूर नाही तर मजबूत देत आहे असं दाखवून दिलं. घुस के मारेंगे हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटलेत. गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसनं आक्षेप घेण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. काँग्रेसचा हात पाकिस्तान के साथ असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकते तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. जेव्हा भारत मॅच हरतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना देखील काश्मीरबाबत बोटचेपी धरून ठेवले. आपल्या जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तानात नेत असताना काँग्रेस सरकार मूग गिळून गप्प बसले होते. आता नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 26 अकराचा हमला झाला त्यावेळेस अपेक्षा होती की याचा बदला घेतला जाईल. मुंबईकरांना अपेक्षा होती, परंतु ती फोड ठरली, कारण तेव्हा मोदीजी नव्हते. मोदीजींचं सरकार आल्यानंतर पुलवामाचा बदला कुठे घेतला तो आपला बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन दाखवून दिलं की भारत मजबूर नाही, भारत मजबूत आहे. घुस के मारेंगे हे बोलणारा प्रधानमंत्री आज भेटलाय. मिळमिळीत गुळगुळीत बोलणारं काँग्रेस राहुल गांधी यांना मतं मागण्याची नैतिक अधिकार तरी आहे का? आणि म्हणून त्याचबरोबर जी जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय, आज तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलंय का? तर बिलकुल नाही. मग काँग्रेस निवडणूक आयोगाकडे इकडे तिकडे तक्रार करण्याचं कारण काय? या जाहिरातीमध्ये बिलकुल साफ लिहिले, तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला पाहिजे, भारतात की पाकिस्तान? मग काँग्रेसने एवढं पाकिस्तान चे